आंदोलकांनी दादर कबूतरखान्यावरील हटवलेली ताडपत्री अजूनही तशीच आहे। कबूतरखान्याजवळ पुन्हा एकदा कबूतर बसायला आता सुरुवात झालेली आहे। आंदोलकांनी ही ताडपत्री हटवल्याने कबूतरखान्यामध्ये कबूतर आता बसू लागलेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। निवृत्ती, आंदोलकांनी ताडपत्री हटवलेली होती। बांबू जे आहे ते पूर्णपणे तोडून टाकलेले होते आणि ही स्थिती अजूनही तशीच आहे। ताडपत्री हटवल्यामुळे कबूतरखान्यामध्ये आता कबूतर बसू लागलेले आहेत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, सध्याचे अपडेट्स काय आहेत, काय स्थिती आहे? नक्कीच वृषाली, आपण पाहत होतो की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि आंदोलन केल्यानंतर जैन समाजातील अनेक नागरिकांनी जे आहे ते आंदोलन करत ही खरं तर ताडपत्री जी आहे ती ताडपत्री काढण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्या वतीने केला होता। आणि ताडपत्री काढल्यानंतर आता आपण पाहतो की कबूतर बसायला सुरुवात झाली, परंतु महानगरपालिकेचे काही कर्मचारी जे आहेत ते कर्मचारी या ठिकाणी तैनात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। कारण की जो अगोदर निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता तोच निर्णय कायम ठेवलेला आहे। त्याच्यामुळे कबूतरखाने बंदच ठेवावेत असे आदेश जे आहेत ते उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्याच्यामुळे आता जैन समाजाच्या भूमिकेकडे खरं तर लक्ष आहे। कारण की काल त्यांच्या वतीने प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की आम्हाला उच्च न्यायालयामध्ये न्याय मिळालेला नाही, त्याच्यामुळे आम्ही आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहोत। त्याच्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की 2 दिवसापूर्वी या ठिकाणी जे आहे ते जैन समाजानं आंदोलन केलं होतं। त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर 2 ऑगस्ट रोजी जे आहे ते या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कारवाई करत या संपूर्ण कबूतरखाना जो आहे तो ताडपत्रीच्या माध्यमातून झाकण्यात आला होता। परंतु आक्रमक झालेल्या जैन समाजाच्या वतीनं जे आहे तो ही ताडपत्री तोडण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतो की कबूतर पुन्हा बसायला सुरुवात झाली। कारण की 2 तारखेला ज्या पद्धतीने ताडपत्री टाकली त्यानंतर जे आहे ती कबुतरांची संख्या जी आहे ती कमी होत होती, परंतु ताडपत्री तोडल्यानंतर अनेक आंदोलकांनी जे आहे ते या ठिकाणी खाद्य टाकलं आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कबूतर बसायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे आता काल ज्या पद्धतीने उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा या ठिकाणी ताडपत्री टाकते का आणि त्यानंतर जैन समाजाची नक्की काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाद जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला होता आणि त्यावरती आता जैन समाजानं आता पुढे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। कारण की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कबुतरांना न्याय देऊच, कारण ज्या पद्धतीने उच्च न्यायालयामध्ये निर्णय कायम ठेवला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्यासाठी आम्हाला मुभा आहे असं त्यांनी सांगितलं होतं। परंतु आता मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेकडे लक्ष आहे। कारण की ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी जैन समाजाच्या नागरिकांनी या ठिकाणी ताडपत्री तोडली होती ती ताडपत्री अजून देखील अर्धवट स्वरूपात आहे। आता पूर्णपणे ताडपत्री लावली जाते का याकडे सर्वांचं लक्ष आहे। त्याचसोबतच जैन समाज यावरती आता काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।